नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो तुम्ही सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हर्षवर्धन सपकाळ यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्ष बनण्यापर्यंतचा राजकीय प्रवास. 31 ऑगस्ट 1968 साली एका शेतकरी कुटुंबात हर्षवर्धन सपकाळ यांचा बुलढाणा या गावात जन्म झाला. हर्षवर्धन सपकाळ यांनी कॉलेजमध्ये शिकत असतानाच काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेशी जुळून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेशी जुळताच हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या. त्यामुळे युवा वर्ग हा हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी मोठ्या प्रमाणात जुळू लागला. त्यानंतर काही वर्षांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्याच्या जिजामाता महाविद्यालयातून BComची पदवी पूर्ण केली. कॉलेज संपल्यावरही हर्षवर्धन सपकाळ यांचे पक्षाशी व संघटनेशी चांगले संबंध होते व काही दिवसांनी विदर्भातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले. सन 1999 साली मुकुल वासनिक यांच्या आग्रहाखातीर हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिल्यांदाच बुलढाणा जिल्हा परिषद निवडणूक लढवली व हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय मिळवला आणि सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्षसुद्धा बनले. जिल्हा परिषद अध्यक्ष होताच हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबवले. त्यामुळे गावागावात हर्षवर्धन सपकाळ यांचा जनसंपर्क तयार होऊ लागला. 1999 ते 2002 या काळात हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठ्या प्रमाणात जनतेची कामे केली. सन 2009 मध्ये हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते, मात्र त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं. तरी पण हर्षवर्धन सपकाळ हे पक्षाचे एकनिष्ठ राहिले व मोठ्या प्रमाणात पक्ष वाढवण्यास सुरुवात केला. हर्षवर्धन सपकाळ यांचं काम बघून पक्षाने त्यांना केंद्रीय काँग्रेस कमिटीमध्ये घेतलं. काँग्रेस पक्षाने हर्षवर्धन सपकाळ यांना राष्ट्रीय युवक काँग्रेस प्रभारीपद व राजीव गांधी पंचायत राज्य संघटनेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 2014 या साली काँग्रेस पक्षाने हर्षवर्धन सपकाळ यांना बुलढाणा विधानसभाची उमेदवारी दिली. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली जनतेची कामे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली आणि हर्षवर्धन सपकाळ हे पहिल्यांदाच बुलढाणा मतदारसंघाचे आमदार झाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी 46,985 मतं घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांचा अवघ्या 11,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. आमदार होताच हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठ्या प्रमाणात जनतेची कामे केली व करोडो रुपयाची विकास कामे आपल्या मतदारसंघात केली. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा पराभव झाला. शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचा पराभव केला. 2019 ते 2025 या काळात हर्षवर्धन सपकाळ यांना पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश असे अनेक राज्याच्या सहप्रभारी म्हणून जबाबदाऱ्या दिल्या. जेव्हा पक्षाने हर्षवर्धन सपकाळ यांना मोठ्या पदाची जबाबदारी दिली तेव्हा पक्षाला त्याचा फायदा झाला. त्यामुळे पुन्हा एकदा 13 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय काँग्रेस कमिटीने हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.